सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येतात। अनेक भागांमध्ये गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्नाची दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सोलापुरातले जवळजवळ 200 ते 250 उद्योग ठप्प झालेत। काही फॅक्टरीजमध्ये फक्त 24 तास पुरेल एवढा गॅस पुरवठा आहे। केंद्र शासनाने ऑर्डर काढली आहे की कमर्शियल गॅस बंद करा, म्हणजे एलपीजीचा तुटवडा नसायला पाहिजे ह्या कारणामुळे। पण आज आपण बघतोय की एलपीजीचे बुकिंगचे दिवस पण वाढवलेत, एलपीजी डिस्ट्रीब्युटरच्या बाहेर पण रांगा लागल्यात। मला एवढीच विनंती करायची आणि प्रशासनाला, सोलापूर खास करून प्रशासनाला सांगायचं आहे की नेमकं प्रत्येक एजन्सीकडे किती दिवसाचा गॅस पुरवठा आहे, किती दिवस चालेल, असा काहीतरी स्पष्टीकरण प्रशासनाकडून आलं पाहिजे। मला इतर जिल्ह्यांचं माहित नाही, पण सोलापूर प्रशासनाकडून तरी आम्हा लोकांना ही अपेक्षा आहे।